नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सुषमा करांडे या. सगळ्यात पहिले तर शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. हे बघा आंब्याची भेट आलेली आहे. तर उन्हाळी पदार्थ बनवण्याची सुरुवात झालेली आहे आपली. इकडे बघा थोड्याशा कैऱ्या कापून ठेवलेल्या आहेत, इकडे कापत आहेत. आता या सर्व कापून घ्यायच्या आहेत. काहींना मीठ लावून उन्हात सुकवायचे आहेत आणि काहींना मीठ आणि तिखट लावून. ते तुम्ही तसं व्हिडिओमध्ये बघाच आणि सुकल्यानंतर पण बघा ते कसं होते ते, आणि तुम्ही पण ट्राय करा. ह्याला आंबुशी बोलतात. बघू शकता 2 ताटांमध्ये आपण काढून घेतलेलं आहे. आपण एकात मीठ टाकणार आहोत. आता हे बघा 1 ते सव्वा चमचा मी मीठ टाकलेलं आहे. याच्यावर पण आपण तसंच टाकून घ्यायचं आहे. एकावरती बघा 1 चमचा तिखट टाकून घेते. हे लवंगी मिरचीचं लाल तिखट आहे, त्यामुळे जास्त तिखट आहे. उन्हानं ते उडून जातं, पण तरी पण मी थोडंच टाकत आहे. आता हे मिक्स करायचं आहे मीठ लावून, जेणेकरून मीठ सर्व पोळींना लागलं पाहिजे. बघू शकता असं पसरवून घेतलेलं आहे. आता हे पण मीठ, हे बघा मीठ लावून ठेवलेले कैरीचे काप, आणि हे मीठ आणि तिखट लावून ठेवलेले कैरीचे काप. किती छान दिसत आहे. आलं ना तुमच्या तोंडाला पाणी? तर पट्टापट लाईक करा, कमेंट करा, आणि तुम्ही पण हा उन्हाळी पदार्थ कैरीपासून बनवून बघा. तुम्हाला कसा वाटतोय कमेंट करून सांगा. आता हे 2 दिवस उन्हामध्ये सुकवून घ्यायचं आहे, चांगलं कडक होईपर्यंत. तसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. बघू शकता आजचा 3रा दिवस आहे. आपल्या कैऱ्या आज पूर्ण सुकून जातील. बघा तर मग आपल्या मीठ लावून चिरलेल्या कैऱ्या आणि तिखट मीठ लावून चिरलेल्या कैऱ्या. बघू शकता आपल्याला त्या दिवशी किती 2 ताट भरून दिसत होते. आता सुकल्यानंतर ते थोडं एवढूशेच वाटत आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा किती सुकलेलं आहे. कडकन मोडत आहे. आता हे आपण वेगवेगळ्या डब्यांमध्ये स्टोअर करून ठेवणार आहोत. खायला खूप छान लागतं. हे जास्त दिवस टिकत नाही आमच्याकडलं, हे संपून जातं. तर मग तुम्ही पण ट्राय करून कैरी वर्षभर आपल्याला कशी खाता यावी, तर ही अशा प्रकारे. आंब्यांचा सीझन नसला तरी आपण आंबे कैऱ्या खाऊ शकतो. चला तर मग भेटूयात पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. अशीच एखादी नवीन रेसिपी घेऊन उन्हाळी. आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. व्हिडिओ आवडत नसतील तरी पण बघा. धन्यवाद.